ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या वाफाले गावातील आणि हे विषय परिवार, या विषय परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सांगोबाई गोपाळ विषय आईसाहेबांना 9 सप्टेंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांचं 5वं पुण्यस्मरण, बरं का, आज 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आईसाहेबांचा पण आयोजित केलेला आहे आणि या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे प्रकाश दादा असतील, काळूराम दादा असतील, जनाबाई असतील, शारदाताई असतील, विद्याताई असतील, नंदाताई असतील, ज्योतिताई असतील आणि कैलासवासी मीनाताई असतील। त्याचप्रमाणे आमचे बाबा असतील गोपाल लहू विषय बाबा। हा संपूर्ण विषय परिवार आणि या विषय परिवारामध्ये कार्य करत असताना आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या घराला घरपण देण्याचं काम केलं। आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम केलं, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि वयाच्या साधारणतः 85व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। विशेष म्हणजे या ठिकाणी कार्य करत असताना नरदेह मिळाल्यानंतर आमचं जे आद्य कर्तव्य आहे, मनुष्य देह मिळाल्यानंतर आम्ही काय करावं, बऱ्याच प्रकारची कर्म माणसाला करावी लागतात, बरं का। त्याच्या वाट्याला जी येतील ती कर्म माणसाला करावी लागतात। ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला असेल त्या ठिकाणी, त्या घराप्रमाणे, त्या समाजाप्रमाणे, त्या कुटुंबाप्रमाणे, बरं का, त्या धर्माप्रमाणे त्याच्या वाट्याला आलेली कर्म त्याला करावी लागतात। आलं लक्षात ना? आणि कर्म केल्याशिवाय तर माणसाला गत्यंतर नाही, बरं का। कर्म केल्याशिवाय तर माणसाला गत्यंतर नाही। आवनी आणि बेननी ज्यांनी केले तोच आता कापणीच्या वेळेला जाईल ना शेतावर कापणी करायला, काय समजतंय ना? ज्यांनी आवनी बेननी केलीच नाही त्यांनी कापणीच्या वेळी कापणी करायला शेतावर जाऊन चालेल का बरं? आणि जर गेला तर काय मिळेल त्याला कापायला? आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्हाला करायचीच आहेत। आमच्या घरामध्ये जी आमच्या वाट्याला कर्म येतील ती कर्म आम्हाला करायची आहेत। आई म्हणून जर आम्ही आमच्या घरात कार्य करत असू तर आईचं कर्तव्य काय आहे, आईने कशा प्रकारे राहिलं पाहिजे, त्या मुलांवर कशा प्रकारे संस्कार केले पाहिजे, त्यांचं संगोपन करता करता त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे, हा आईचा धर्म आहे, हे आईचे कर्म आहेत। वडील म्हणून जर आम्ही आमच्या घरात कार्य करत असू तर वडील म्हणून आमचा अधिकार काय आहे? वडील म्हणून आम्ही कार्य करत असताना, आमच्या मुलाबालांना सांभाळत असताना, आमचं कुटुंब, आमचा संसार सांभाळत असताना अधिक करून आम्ही कशा प्रकारे संस्कार केले पाहिजेत, कसं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे जगलो वागलो पाहिजे, त्या पद्धतीने जगणं वागणं म्हणजे ही आमची कर्म आहेत। मुलगा म्हणून कार्य करत असताना जर 25-30 वर्षांपर्यंत आम्हाला आमच्या आई वडिलांनी जर तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलंय, वाढवलंय, घडवलंय, मोठं केलंय, आम्हाला शिक्षण दिलंय, आमच्या हौस मौज गरजा सगळ्या जर पूर्ण केल्या तर आमचं कर्तव्य आहे त्या आई वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांचा सांभाळ करणं, आई वडिलांचा सांभाळ करणं ही कर्म, हा धर्म मुलाचा आहे। मुलांनी अशा प्रकारे समाजामध्ये वागलं पाहिजे, अशा प्रकारे जगलं पाहिजे। मुलगी असेल, मुलगा असेल, की कितीही माणसांमध्ये जरी आम्ही असलो ना तरी आमच्या आई वडिलांनी छातीवर हात ठेवून सांगितलं पाहिजे, तू मुलगा माझा आहे, ती मुलगी माझी आहे। ही कर्म आहेत, हा धर्म आहे आमचा। पण ह्या सगळ्या प्रकारची कर्म करता करता, ह्या सगळ्या प्रकारचं कार्य करता करता, ह्या सगळ्या प्रकारचा धर्म करता करता मी म्हणेन आईसाहेब माळकरी होत्या ना, हे त्यात विशेष महत्वाचं आहे। हरिभक्त परायण होते आई, माळकरी होते आई, म्हणजे माणसाने माणसाच्या जन्मात आल्यानंतर मनुष्य देह म्हणून कार्य करत असताना आपलं आद्य कर्तव्य काय आहे? भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचं स्मरण करणं, भगवंताचं नामचिंतन करणं, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे।
आणि मी म्हणेन आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आईसाहेबांनी ते कार्य केलं ते, आणि खऱ्या अर्थानं माळकरी असतानाच शेवटचा निरोप घेतला, शेवटचा श्वास घेतला, हरिभक्त परायण असतानाच. बरं का, एखादा सरपंच असताना जर गेला ना तो माझीच होतो, तो आजी राहत नाही. एखादा पाटील असताना जर एखादे गेले तर ते बाबा माझी होतात ना, आजी कुठे राहतात ते. आमदार, खासदार, मंत्री असे अनेक गेले, बरं का, पण आमच्या शेवटपर्यंत जर आम्हाला जे पद आहे, आम्हाला जी उपाधी आहे हरिभक्त परायण, बरं का, हे शेवटपर्यंत राहत आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही कसं जगलो वागलो ना याला खूप महत्व आहे. आम्ही कसं जगतोय वागतोय ना याला खूप महत्व आहे. म्हणून आईसाहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं नरदेहामध्ये आल्यानंतर जी कर्म करायला हवीत, जे कार्य करायला हवं त्या पद्धतीने जगल्या वागल्या, आपल्या मुलींवर आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आणि या ठिकाणी वयाच्या साधारणतः 80-85व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. आईसाहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आता आज आईसाहेबांचा 5वं पुण्यस्मरण आहे, बरं का, 5वं पुण्यस्मरण आहे. या कलियुगामध्ये परिस्थिती अशी आहे, आई वडील एकदा गेले ना की त्यांचं श्राद्ध घालायला माणसाला जीवावर येते, बरं का, जीवावर येते. अशी कितीतरी माणसं तुम्हाला दाखवली, कितीतरी, बरं का. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा त्यांची मुलं असतीलच असं नाही, बरं का. पण आज मी या विषय परिवाराला धन्यवाद देऊ इच्छितो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आई जवळजवळ 5 वर्ष झाली गेलेली, आणि 5 वर्ष होऊन सुद्धा आज 5वं पुण्यस्मरण आपण अगदी चांगल्या रीतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे आईने केलेल्या आमच्यावर उपकारांचं एक कृतज्ञता म्हणायला हरकत नाही, एक आठवण म्हणायला हरकत नाही. खरं तर आई वडील आमच्यावर एवढा प्रेम करतात, एवढी माया, एवढा जीव आणि एवढे उपकार, अनंत उपकार असतात. आम्ही कितीही काही केलं तरी आई वडिलांच्या उपकारातून आम्ही कधी मुक्त होणार नाही, कधी मुक्त होणार नाही बाबा, बरं का. कितीही काही करू द्या. आणि मग त्याची ओळख करून देताना माऊली ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरी, तया सेवीसी कीर शरीरे लोन कीजे. अर्थात आम्ही तसं जर विचार करायला गेलो तर आमच्या चांबडीचे जोडवे जरी करून दिले ना आईला, आई वडिलांना त्यांच्या पायात, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होणार नाहीत, कधीच मुक्त होणार नाहीत. आणि म्हणून एक आईने केलेलं जे काही मार्गदर्शन आहे, जे काही संस्कार आहेत, बरं का, त्याची आठवण आज 5 वर्ष झाली आई गेले. आणि हे 5वं पुण्यस्मरण आपण हा विषय परिवार, त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, नातवंड असतील, सुना असतील, हे संपूर्ण विषय परिवार असेल, आज या ठिकाणी आपण हे आयोजित केलेलं आहे, बरं का. खरं तर जाणं हे प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. आणि ह्या मृत्यू आणि जन्म ह्या दोन्ही बाजू नाण्याच्या आहेत, छापा आणि काटा, बरं का. जिथे दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत ते नाणं चालतंय. एक बाजू जरी थोडीशी इकडे तिकडे जायला असेल तरी ते नाणं चालत नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही बाजू आहेत. यद दष्टम तद नष्टम, माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजयते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आज जर पाहायला गेलं प्रत्येक जीवाला नाश आहे, प्रत्येक जीवाला नाश आहे. ये दष्टम तद नष्टम, ह्या दृष्टीने जे दिसतंय ना ते नासणार आहे. फक्त वेळ प्रत्येकाची वेगळी आहे, काळ प्रत्येकाचा वेगळा आहे. निर्माण जे केलेलं आहे त्या प्रत्येक निर्माण केलेल्या वस्तूला, गोष्टीला नाश आहे. एवं प्रलयाच्या काली पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. प्रलयाच्या काली पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. जे दिसतंय ते नसतंय, जे निर्माण केलंय ना त्याला नाश आहे, निर्मात्याला नाश नाही.
निर्मात्याला येणं नाही आणि जाणं नाही, तो असतची असे सर्व काळ, त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. आम्ही काय करायचं आहे? अंतरात्मा असताना आम्ही त्या सत्याची ओळख घ्यायची आहे. अंतरात्मा असताना जे आम्हाला कार्य करायचंय, जे आमचं कर्तव्य आहे, जी कर्म आहेत आमच्या वाट्याला आले ते आम्ही करायचीच आहेत. वाट्याला आलेली कर्म न करता निष्क्रिय होऊन शस्त्र खाली ठेवून बसल्यानंतर अर्जुनाला उपदेश केलेला आहे भगवंताने. कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आपलं आद्य कर्तव्य काय आहे आणि त्या पद्धतीने राहावं, त्या पद्धतीने कार्य करावं. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाकडे आलेली मोह माया ममत्व दूर करून त्याला कर्तव्याची जाणीव करून त्याला त्या कर्मामध्ये उभं करण्याचं सामर्थ्य म्हणजेच गीता आहे. कार्यकारण अर्जुन आहे. खरं तर आम्हाला मार्गदर्शन करायचंय भगवंताला. ते गाय जरी दूध वासरासाठी देत असेल तरी आमची भूक भागली जाते काय? तसं अर्जुन जरी कार्यकारण पुढे असला तरी भगवंताला आम्हाला उपदेश करायचंय, आम्हाला मार्गदर्शन करायचंय. प्रत्येक माणसाला आज त्या ज्ञानाची गरज आहे. जर आपल्या कर्तव्यामध्ये आपल्याला उभं राहायचं असेल तर प्रत्येकाला गरज आहे. आणि म्हणून त्यावेळेला शत्रू बाहेर होते, त्यावेळेला ज्यांच्याशी आम्हाला झुंजायचंय, लढायचंय ते बाहेर होते. म्हणून शस्त्र हातात घेतलं, शस्त्र हातात घ्यावं लागलं. आज जे आम्हाला त्रास देतात ना, बाहेरच्या नंतर आहेत. खरा त्रास जर आम्हाला कोणाचा असेल ना, तर आमच्या अंतरामध्ये असलेल्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, मदाचा, मत्सराचा, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. खरं जर आम्हाला आज लढायचं आहे ना, खरं जर आम्हाला विजय मिळवायचा आहे ना, तर त्यांच्यावर. पूर्वी बाहेर होते म्हणून शस्त्र हातात घ्यावं लागलं. आज आम्हाला आतल्यांशी लढायचं आहे म्हणून शास्त्र पाहिजे. आम्हाला गीतेची गरज काय आहे? आम्ही गाथा का श्रवण करावी, आम्ही ज्ञानेश्वरी का श्रवण करावी, आम्ही भागवत का श्रवण करावं, शास्त्र का अभ्यासावं आम्ही? आज आम्ही स्वतः बर्बाद होतोय. आज आम्ही स्वतः व्यसनाधीन होतोय. आज आम्ही स्वतः वासनेअधीन होतोय. जो होतोय त्याला कळत नाही, जो व्यसनाधीन होतोय त्याला कळत नाही, जो वासनेअधीन होतोय त्याला सुरुवातीला कळत नाही. खरं तर एखादी गोष्ट मनुष्य सुरुवातीला टाइमपास म्हणून करत असतो. व्यसनाधीन झालेल्या प्रत्येक माणसाने स्वतःच्या मनाला विचारा, मी सुरुवात व्यसन म्हणून केली का टाइमपास म्हणून केली? विचारा ना. व्यसनाधीन तो कुठलाही व्यसन असू द्या, कुठलाही व्यसनाधीन झालेल्या माणसाला विचारा किंवा त्याने त्याच्या स्वतःच्या मनाला विचारा, मी जी सुरुवात केली ती व्यसन म्हणून की टाइमपास म्हणून? प्रत्येकाचं उत्तर असेल टाइमपास म्हणून सुरुवात केली. आज त्या व्यसनाधीन झालेला आहे. किती अधीन झालेला आहे? स्वतः सोडायला पाहतोय, प्रयत्न करतोय, सुटत नाही, एवढा अधीन झालेला आहे. काही समजतंय का? एखादी वासना आमच्या डोळ्यातून सहज येते, एखादा विचार आमच्या कानातून, श्रवणातून सहज येतोय, एखादा शब्द आमच्या मुखातून सहज निघून जातोय. त्याचा परिणाम काय असतो बघा. पुढचा परिणाम त्याचा काय असतो बघा. एखादी सूक्ष्मातून आलेली, डोळ्यातून आलेली वासना आम्हाला एवढी गुंतवून ठेवते, एवढी अडकवून ठेवते की काही केल्या त्या वासनेअधीन झाल्यानंतर तो मनुष्य सुटत नाही, काही केल्या सुटत नाही. बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर व्यसनाधीन झालेल्या माणसाला, वासनेअधीन झालेल्या माणसाला, वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कळत नाही का हो, मी करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? कळत नाही का? कळतंय ना, कळतंय त्याला. काही ठिकाणी तो स्वतःहून सोडायचाही प्रयत्न करतोय, पण इंद्रिय त्याला गप्प बसू देत नाही. एवढी त्या इंद्रियांना सवय लागलेली असते, वळण लागलेलं असतं, एवढं वळण लागलेलं असतंय त्या इंद्रियांना. बरं का?
म्हणजे चार चौघात सुद्धा ते व्यसन करायला पाहतोय तो. त्याला वाटत नाही बाबा की मी ज्याच्याकडे चुना मागतोय तो माझ्यापेक्षा किती मोठा आहे वयाने, त्याच्याकडे मी मागावं का. मी ज्याच्याकडे तंबाखू मागतोय तो माझ्यापेक्षा माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत ते, त्यांच्याकडे मी मागावं का. तिथे काही नसतंय ते, ज्याला लाज वगैरे असं काय आपण बोलतो ना. व्यसनाच्या ठिकाणी काय नसतंय, वासनेच्या ठिकाणी या गोष्टी नसतात, वासनेच्या ठिकाणी नसतात. ती इंद्रिय त्याला गप बसू देत नाही, ती इंद्रिय त्याला त्या वाचून चैन पडू देत नाही, चैन पडू देत नाही. बरं का. त्याला माहितीये माझ्या घरामध्ये गणपती बाप्पा मूर्ती रूपाने विराजमान झालेले आहेत, मी त्यांचं स्तवन करायला पाहिजे, आरती वेळेवर करायला पाहिजे, त्यांचं स्तवन करायला पाहिजे, त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. पण तरी सुद्धा तो त्याचा घर सोडून जर गावामध्ये जिथे मोठे डाव आहे तिथे जाऊन जर बसत असेल तर त्याला कळत नाही का मी करतोय ते चांगलं करतोय की वाईट करतोय. स्वतः मनुष्य स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या वासनेने, स्वतःच्या कर्माने बर्बाद होतोय, माणसाला कळत नाही, हे दुर्दैव आहे. मग त्याला जर मुक्त व्हायचं असेल तर याला कोण सोडवणार. कोणी किती प्रयत्न केले म्हणजे सुटणार, हा किती प्रयत्न केले म्हणजे सुटणार. व्यसनाधीन जर मनुष्य स्वतः होतोय, वासनेअधीन जर मनुष्य स्वतः होतोय, बद्ध अवस्था जर स्वतः प्राप्त करून घेतोय, तर त्याला जर मुक्त करायचं आहे ना तर कोणी त्याला सोडू शकत नाही. बाजारातला मार्केटमधला कोणीही सोडू शकत नाही, कोणी सोडू शकत नाही. समजतंय ना. मला एखादं व्यसन आहे आणि त्या व्यसनापासून जर मला मुक्त व्हावं असं माझ्या आई वडिलांना वाटतंय. ऐकताय ना तुम्ही सगळे. माझ्या आई वडिलांनी देवाला किती नवस केले म्हणजे मी व्यसनापासून मुक्त होईल. काय माझ्या आई वडिलांनी किती सत्यनारायण घातले म्हणजे मी व्यसनापासून मुक्त होईल. माझ्या आई वडिलांनी किती वेळा देवाला प्रार्थना केली म्हणजे मी व्यसनापासून मुक्त होईल. त्यांनी कितीही जरी प्रयत्न केले माझ्याच मनात नसेल ना तर आयुष्यभर जरी प्रयत्न केले तरी माझ्यात परिवर्तन होणार नाही, त्यांनी प्रयत्न केले तर. पण ज्या वेळेला मी जे करतोय ते वाईट आहे माझ्या मनाला कळेल, ज्या वेळेला मी मनापासून ठरवेन ना की मला त्या व्यसनापासून, वासनेपासून मुक्त व्हायचं आहे, त्यावेळेला कोणाला काहीही नवस प्रार्थना सत्यनारायण घालायची गरज लागणार नाही. जेव्हा माझ्या मनामध्ये येईल ना त्यावेळेला मी त्या वासनेपासून, व्यसनापासून मुक्त असेल. फक्त मला वाटलं पाहिजे. समजतंय ना. मौली म्हणतात आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आपुली या हिता, आपलं हित महत्वाचं आहे. आम्हाला मोकळं व्हायचंय, आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्हाला सुटायचं आहे. आम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, आम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे. मुक्त जर व्हायचंय तर स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. मोकळं जर व्हायचंय तर स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आपली या हिता जो असे जागता, हे मार्गदर्शन, हे सामर्थ्य, हे संस्कार, ही संस्कृती खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या आई वडिलांपासून मिळत असते. म्हणून धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. कुठल्या कुंभार दादाला वाटतंय की मी घडवत असलेलं मडकं त्याचा असा आकार असा वाकडा तिकडा जावा वाटतंय कुठल्या कुंभार दादाला? वाटतंय का? ज्या कुंभार दादाने माती आणलेली आहे, ती मळलेली आहे, तिची फार अगदी भरपूर मेहनत घेऊन तिला व्यवस्थितरित्या तयार केलेली आहे, ती माती त्याने चाकावर घेतलेली आहे आणि आता तिला आकार द्यायला सुरुवात केलेला आहे. कुठल्या कुंभार दादाला वाटणार आहे की वेडा वाकडा आकार आला तरी चालेल ह्या मडक्याला? जो मडकं घडवतोय ना दादा, तो प्रत्येक कुंभार दादा चांगल्या प्रकारेच त्याला आकार यावा म्हणून प्रयत्न करत असतो. तसं प्रत्येक आई वडील माझ्या मुलाने चांगलं जगावं, चांगलं वागावं म्हणून प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात. बरं का? चांगलं वागावं, चांगलं जगावं म्हणून ते प्रयत्न करत असतात. त्या पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतात. कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलाने किंवा मुलीने वाईट कर्म करावीत. कधीच नाही, कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. उलट अगदी प्रत्येक आई वडिलांना असं वाटतंय की आयुष्यात मला जेवढं चांगलं करता नाही आलं ना तेवढं माझ्या मुलीने, माझ्या मुलाने चांगलं करावं.
प्रत्येक बापाला असं वाटतं की जो क्षेत्र माझ्या मुलाने निवडलेला आहे, कदाचित माझ्या क्षेत्रामध्ये मला प्रगती करता आली नाही, मला प्रगतीच्या उंच शिड्या चढता आल्या नाहीत, पण माझ्या मुलाने प्रगतीच्या शिड्या उत्तर उंच चढाव्यात. किती? जेवढं मलाही उंच जाता आलं नाही ना, जेवढी मलाही प्रगती करता आली नाही ना, तेवढी माझ्या मुलाने प्रगती करावी. म्हणून देवाला प्रार्थना करणारा या जगातला एकमेव देव असेल तर त्या देवाचं नाव आहे बाप. त्या देवाचं नाव आहे बाप. आई वडील आम्हाला सांभाळण्यात कधीच कमी पडत नाही. कित्येक आई वडील आपण पाहतो 2-2, 3-3 ठिकाणी फाटलेले शर्ट घालतात, पण मुलांना नवीन कपडे आणून देतात. 2-2, 4-4 ठिकाणी रफ केलेल्या पॅन्टी आई वडील घालतात. आई 2-4 ठिकाणी ठिगळ पडलेले लुगडे वापरते, पण मुलांना मात्र नवीन कपडे असतात. खालचा रोड लागेपर्यंत चप्पल झिजणारे बाप मी माझ्या डोळ्यात बघितलेत. मुलांना नवीन कुठं? स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतात ते, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवतात ते, स्वतःच्या मौज मजेचा विचार करत नाहीत. आई वडील जगत वागत असताना फक्त विचार करतात ना तो मुलांच्या मजेचा, मुलांच्या खऱ्या अर्थानं मजेचा, त्यांनी मौज मजा करावी, त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांनी जगावर राहावं हाच विचार करतात. बरं का? कुठलेच आई वडील मुलांना सांभाळण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये कमी पडत नाही. पण नेमकं होतंय काय माहितीये का? जोपर्यंत तो मुलगा लहान आहे ना, आपण म्हणतो तो नेणता आहे, जोपर्यंत नेणता आहे तोपर्यंत ठीक आहे. जाणता झाला की मग तोच बोलतो आईला, तुला अक्कल नाही का आई? समजाचा मुलगा जाणता झाला, बरं का, तरी एक विचार करायला पाहिजे. आईला जर अक्कल नसते ना दादा, तर लहानपणी तुला जुलाब लागले होते, त्यावेळेला जुलाब थांबाचंच औषध दिलं. तिला वाचता येत नव्हतं दादा, वाचता येत नव्हतं, पण 4-5 जणांना ती बाटली दाखवली. जेव्हा कन्फर्म झालं की हे जुलाब थांबायचंच औषध आहे, तेव्हाच तुला दिलं दादा. जुलाब लागलेले तेव्हा जर जुलाब व्हायचं औषध दिलं असतं तर. जाणते झाल्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी सुचतात. अरे जो बाप हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, जो तळ हाताच्या पोडाप्रमाणे आम्हाला वाढवतोय, जगवतोय, मोठं करतोय ना, त्याच बापाला त्याच्या वृद्धपणी त्याची नातवंड, त्याची मुलं ऐकवतात आमचे बाबा तर काही कामाचे राहिले नाही. म्हणजे कामाचा आहे तोपर्यंत ठीक आहे, कामाचे राहिले नाही दुर्लक्ष होतंय. असे कितीतरी वृद्ध माणसं आम्ही पाहतोय, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. बघा पुन्हा एकदा, मुलांना सांभाळण्यामध्ये कुठलेच आई वडील कमी पडत नाही. ज्या आईने बाळ रडतंय, काही मुलं रात्रभर रडतात, रात्रभर जागवतात आणि दिवसा झोपतात. लहानपणी रात्रभर ती आई जागते त्या मुलासाठी, दिवसा घरातली कामं करते. काय डोळ्याला झोप नसेल का रे तिच्या? कधी वाटत नसेल का तिला निवांत झोपावं म्हणून? पण रात्रीच्या झोपण्याच्या वेळी सुद्धा ती आई मुलासाठी हाताचा पाळणा करते. जर पाळण्यात गप्प बसत नसेल तर हातात घेते, हातात त्याला असं हलवायचं काम करते ती आई. जरा सुद्धा डुलकी येऊ नये म्हणून 4 वेळा जाऊन तोंड धुते का? माझ्या हातातलं बाळ माझं पडेल. तीच आई ज्या वेळेला वृद्ध होते ना दादा, कधीतरी तिच्या हातामध्ये एखाद्या वेळेला काचेचा कप गेला दादा, आणि थरथर त्या हातातून जर लादीवर पडला आणि फुटला, तिला काय काय ऐकावं लागतंय ते तिचं तिलाच माहिती. हा विचार आम्ही करत नाही की आज थरथर त्या हातामध्ये तिला कप पकडता येत नाही, त्या हातामध्ये प्राण राहिला नाही, जीव राहिला नाही. मला वाढवता वाढवता घडवता घडवता हाताचा पालना केला, त्या माई माऊलीने रात्रभर मला सांभाळलं. तीच मुलं त्याच आईला काय काय ऐकवतात बरं, काय काय ऐकवतात. देवाचं पूजन तर आम्ही करायलाच पाहिजे ना, देवाची सेवा तर आम्ही करायलाच पाहिजे. पण आजची परिस्थिती अशी आहे, दुर्दैव आहे, आम्हाला सर्वत्र देव दिसतो पण माणसात देव दिसत नाही. दुर्दैव आहे. आम्ही घडवलेल्या मूर्तींची सेवा आम्ही करतोय, आम्ही घडवलेल्या मूर्तींची काळजी आम्ही घेतोय, किती वेळेवर नैवेद्य. पण त्याच घरामध्ये एखादी आजोबा जर चहा करत असतील ना, तर त्यांना ऐकवलं जातंय, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्हाला चहा मिळणार नाही. अरे तुम्हाला देव कळला का? कळला का देव तुम्हाला? देवाला मोदकांचा नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्हाला एकही मोदक मिळणार नाही. कळला का देव तुम्हाला?
ज्या मूर्त्या आम्ही घडवल्यात ना, त्या मूर्त्यांना वेळेवर नैवेद्य, त्या मूर्त्यांना वेळेवर आम्ही अभिषेक करतोय हो. दुधाने, तुपाने, दह्याने, मधाने, साखरेने केलं पाहिजे ना. भावना आहे, श्रद्धा आहे ना आपली, बरं का. पण कधीतरी विचार करणार, ज्या मूर्तींनी आम्हाला ह्या जगामध्ये आणले, ज्या देवांनी आम्हाला या जगामध्ये आणले, अरे ज्या देवाने त्या मंदिरातल्या मूर्ती पुढे नवस केले, प्रार्थना केली, वंशाला दिवा मागून घेतला, आज तोच वंशाचा दिवा जर त्याच देवाना वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असेल तर सांगा ना, आम्ही कोणत्या देवाची सेवा करतोय, कोणत्या देवीचं पूजन करतोय आम्ही, आणि कोणत्या देवीचे नवस करतोय आणि कोणत्या देवीचे उपवास करतोय रे आम्ही. ज्या देवीने 9 महिने 9 दिवस आम्हाला वाढवलं, घडवलं, मोठं केलं, तर आताच्या पोटाप्रमाणे जपलं, स्वतःच्या देहावर प्रेम नाही केलं, आमच्यावर गर्भात असताना प्रेम केलं, गर्भात असताना आमची सेवा केली, गर्भात असताना आम्हाला त्रास होऊ नये म्हणून अनेक गोष्टी बाजूला ठेवल्या. आज तीच देवी जर आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळत असेल तर कुठल्या देवाची सेवा करतोय आम्ही, कुठल्या देवाची पूजा करतोय आम्ही. आणि मी म्हणून पुन्हा या विषय परिवाराचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी काही साहेब जाऊन आज 5 वर्ष झाली असताना चांगल्या प्रकारे सेवा केली, चांगल्या प्रकारे अगदी आनंदामध्ये राहिले आई साहेब. आणि वयाच्या जवळजवळ 80-85व्या वर्षी आई साहेबांनी तुमचा आमचा बोलता चालता निरोप घेतला, बोलता चालता निरोप घेतला, बरं का, बोलता चालता निरोप घेतला. आई नावाचं दैवत जोपर्यंत आमच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत त्या दैवताची किंमत कळत नाही, बरं का. एकदा काय ते दैवत निघून गेलं ना की मग कळतंय आई म्हणजे काय असते. आम्हाला एक म्हण होती, आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाही, तरी आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. आईचं प्रेम आम्ही वर्णन करू शकत नाही, आईच्या प्रेमाचं आम्ही वर्णन करू शकत नाही. अनिर्वाच्य आहे ते, अनिर्वाच्य आहे. आत्मा आणि ईश्वर यांचं दोघांचं एकत्रितरित्या सामर्थ्य अनुभवाचं ठिकाण म्हणजेच आई आहे, आई आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या प्रकारचं प्रेम, माया, जिव्हाळा, जीव सगळं आम्हाला मिळत असतंय. एकदा आई आमच्या आयुष्यातून, आई नावाचं पान मिटलं गेलं ना, मग ती माया आम्हाला कोणच नाही, कोणच नाही. फक्त म्हण असेल, माई मरून मावशी जगू, भ्रम आहे. काय ती माया नाही मिळत. बाकी असेल आम्हाला जीवाला जीव देणारे वगैरे, तुमच्याशिवाय जगू शकत नाही, बरंच काय काय, पण हा सगळा भ्रम, बरं का. जोपर्यंत आम्हाला सगळं आशा अपेक्षा पूर्ण होतात ना, जोपर्यंत सगळं आम्हाला मिळतंय ना, मनासारखं होतंय तोपर्यंत आम्ही एकमेकाचे आहेत. मित्र सुद्धा जीवाला जीव देतील तोपर्यंत, जोपर्यंत त्यांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत. मनाविरुद्ध झालं की मित्रही शत्रू झालेले आम्हाला कित्येक ठिकाणी पाहायला मिळतात, मनाविरुद्ध झाल्यानंतर, बरं का. आई वडील मात्र आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा करत नाहीत, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा करत नाहीत. निरापेक्षी आणि निष्कामतेने प्रेम करणारं हे जगातलं आमच्यावर दैवत जर असेल तर खऱ्या अर्थानं 3च आहेत, एक भगवंत, एक संत आणि एक आई वडील. याच्या व्यतिरिक्त भ्रम. भगवंत, संत आणि आई वडील. देव आमची सेवा करतोय, देव आम्हाला सांभाळतोय, अंतरात्मा म्हणून आमच्या अंतरामध्ये राहून नखापासून केसापर्यंत चालना देतोय, चैतन्य ब्रह्म म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत असतो, बरं का. साक्षी ब्रह्म म्हणून कार्य करत असतो. आम्ही काय करतोय त्याची साक्ष तो देत असतो. निर्गुण स्थितीमध्ये कार्य करत असतो, तोच सगुणामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतो, बरं का. प्रत्येक इंद्रियाला चेतविते म्हणून चैतन्य आहे, म्हणून चंचळ आहे. नखापासून केसापर्यंत जो जाणीव करून देतो ना, प्रत्येक इंद्रियाला कार्य करण्यासाठी जो सामर्थ्य देतोय ना, तो देव आम्हाला सांभाळत असतो. जन्मल्यापासून, नवे नवे जन्माच्या आधीपासून ते मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. कितीही उपद्व्याप करा, समजतंय ना, कितीही उपद्व्याप करा,
कितीही त्याच्या विरुद्ध बोला, नाहीच आहे म्हणा तरी सुद्धा तो देव तुमची सेवा करतोय. समजतंय ना? देवाचं नामस्मरण करणाऱ्यांची, देवाचं नामचिंतन करणाऱ्यांची, देवाचं भोजन पूजन, देवाचं स्तवन करणाऱ्यांची जो देव सेवा करतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा तोच देव सेवा करतोय. तोच देव सेवा करतोय. आणि तो आहे म्हणून आमची ओळख आहे. तो अंतरात्मा आहे म्हणून आमची ओळख आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला ना, आत्मा जाता देह पडे. देहात सामर्थ्य राहत नाही. आत्मा निघून गेला ना की देहामध्ये सामर्थ्य राहत नाही, देह पडे. आणि मग एकदा देह पडलं की त्याला कोणी नावाने नाही ओळखत, नावाने ओळखतात. देह पडता म्हणती मढे. मैतावर येणारी माणसं जी आहेत ना, त्यांना नावाने ओळखली जातात. बरं का? पडग्याचा पांडू दादा आला का नाही परत? कोण नाही ना इथे पडग्याचा पांडू दादा. इकडे करुंगजीटीचे अमुक अमुक आले का परत? तिकडे मोंडुळ्याचे अमुक अमुक आले का? इकडे कोशिंबीचे अमुक अमुक आले का? नावं घेतली जातात. बरं, ज्यांच्यासाठी येणार आहेत ना, जो माणूस गेलाय ना, तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्याविषयी विचारणा करताना काय विचारतात माहितीये? बॉडी आली का बरं? तो माणूस आला का विचारतात का? त्या माणसाचं नाव घेतात का? काय बोलतात? बॉडी कुठपर्यंत आले बरं? आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे. मळ्यास कर्तृत्व न घडे कदा काळे. ऐका, वृक्षाचे ही पान हाली त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. आम्ही अंतरात्मा असताना आमच्या डोळ्याच्या पापण्यांची जी सहज उघड झाप करतोय की नाही, देवाने जर डोळे उघडे ठेवून जायचा प्रयत्न केला तर ते डोळे मिटण्याचं सामर्थ्य आमच्यात नसतंय. म्हणून जो पाहतोय तो हात फिरवतोय त्या डोळ्यांवरून. काय चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलविते हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे पूजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तो देव आम्हाला सांभाळतोय, तो देव आमची सेवा करतोय. किती सेवा करतोय? आम्ही झोपलो, आम्ही थकलो, आम्ही शांत निवांत राहिलो तरी सुद्धा तो देव आमची सेवा करतोय. श्वासोश्वास चालू आहेत. काही क्षण जर देवाने विश्रांती घेतली ना तर पहिला झटका माणसाला येऊन जातो. काही क्षण जर विश्रांती घेतली तर. किती सेवा करतोय आम्ही. झोपावा मध्यरात्रीच्या वेळी, आम्हाला तहान लागावी, पाण्यापर्यंत नेतोय, पाणी पाजतोय, परत आणून झोपतोय. सकाळी उठल्यानंतर आम्ही विचार करतोय, प्रत्यक्ष की स्वप्न. तृषेने शोकले शरीरात मयास कळे. हा विचार मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. आणि ते सत्य आहे. आमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत भगवंत कार्य करतोय तोपर्यंत सगळं सत्य आहे. सगळं सत्य आहे. आम्ही वागतोय, जगतोय, बोलतोय, चालतोय, हातपाय हलवतोय, पाहतोय, ऐकतोय, बोलतोय, सगळं सत्य आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला, काय सत्य आहे सांगा बरं? काय आहे? दुर्दैव आहे, चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर त्याला ऐकवतात राम नाम सत्य आहे, पण ज्याला ऐकवतात ना त्याला काही फरक नाही पडत त्याचा. कारण जो ऐकणार आहे तो निघून गेलेला आहे. म्हणून राम नाम सत्य आहे. जे सत्य आहे ना, जे चराचरामध्ये व्यापलेलं आहे, अगदी जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे, त्याची ओळख आम्ही तो अंतरात्मा असतानाच घ्यायची, तो देव असतानाच घ्यायची, तो देव असतानाच घ्यायची. बरं का?
तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. एकदा अंतरात्मा निघून गेला ना, एकदा तो पक्षी आहे ना त्या पिंजऱ्यामध्ये, की ज्या पक्षाकडे बघितल्यानंतर माणसं आकर्षित होत आहेत, पाहत बसतायत, तो पक्षी एकदा उडून गेला ना, की पिंजऱ्याकडे कुणीही पाहत नाही, पिंजऱ्याचं कुणीही निरीक्षण करत नाही. किंमत काय? एक माचीची काडी, शेवटी तेवढीच ना आहे, तोपर्यंत महत्वाचं आहे. म्हणून अंतरात्मा आहे ना, अंतरात्मा असताना काय केलं हे महत्वाचं आहे, अंतरात्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं हे महत्वाचं नाही. संत पुरुष, साधू पुरुष हाच विचार करून जगत वागत असतात. आमचं देहाचा अंतरात्मा गेल्यानंतर काय होईल याचा विचार संतांना नसतो, साधूंना नसतो. अंतरात्मा असताना आम्ही काय करायचंय ना याचा विचार करून आणि त्याच ज्ञानाने, त्याच बुद्धीने ते त्या पद्धतीने चालत असतात. आम्ही जरी देव आहे नाही म्हटलो तरी देवाला काही फरक पडत नाही, तो आहेच. समजतंय ना? तुम्ही मानावा नका मानू, तुमच्या मानण्यावर देव हा विषय नाही, परमार्थ हा विषय नाही, भक्ती हा विषय नाही, अनुभवावर आहे, अनुभवावर आहे. तुमच्या ज्ञानावर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. काहीही न करता आम्हाला देव सांभाळतोय हे विशेष महत्वाचं आहे ना. काय तुमच्या घरामध्ये शेजाऱ्यांनी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणली म्हणून आमची ताई पण त्यांच्या मागे नाही का, आपल्यालाही ऑटोमॅटिक पाहिजे वॉशिंग मशीन. बरं ठीक आहे, ताईने आग्रह केला, दादाची काही कॅपॅसिटी नव्हती, पण ठीक आहे आता बोलते तर मग आणायला पाहिजे, कारण बऱ्याच प्रकारचे हट्ट आहेत, त्यापैकी हा एक हट्ट. आणि झालं बाबा, आता घ्यायची म्हटल्यानंतर जर वॉशिंग मशीन घ्यायची तर बरोबर कोण पाहिजे? एक पुरुष जाऊन घेईल का? वापरायची कोणाला आहे? कोण बोलला पुरुषांना? काहीतरी बोला. कोणाला वापरायची आहे? महिलांना. मग महिला ती बाई बरोबर पाहिजेच ना. ती गेली बरोबर, तिच्या आवडीची घेतली, तिच्या आवडीचा रंग घेतला. रंग महत्वाचा आहे, समजतंय ना? कलर महत्वाचा आहे. हल्ली मनुष्य कशाला बोलतोय बरं? नाही का? कलर महत्वाचा आहे, रंग महत्वाचा आहे. आणि घेतला अगदी व्यवस्थित, तिच्या आवडीप्रमाणे ती घेतली, सगळं काही झालं. बरं 10 वर्षाची वॉरंटी दिली, 10 वर्षाची, बरं का बाबा. आणली घरी, घरी आणल्यानंतर मग मस्त की तिला काय म्हणतात ते तिच्या पद्धतीने काय करायचं ते केलं, बरं का. आणि चालू केली, आनंद वाटला तिला, आनंद वाटला. पण महिलांचं कसं असतंय माहितीये का? बहुतांश, सगळ्याच महिला नाहीत, आमच्या घरी आणलेली वस्तू जोपर्यंत कोणी पाहायला येत नाही ना तोपर्यंत त्यांना आनंद नाही. समजतंय ना? आम्ही फिरायला गेलेले, स्टेटस ठेवलेले जोपर्यंत मैत्रिणी पाहत नाहीत ना तोपर्यंत त्यांना फिरण्याचा आनंद नाही, बघितल्यानंतर फिरण्याचा आनंद. बरं झालं तिने बघितलं ते. तसं शेजाऱ्यांची पाहायला यायला लागली आणि मग ही पण सांगायला लागली, माझ्या आवडीचा कलर आहे, माझ्या आवडीचा रंग आहे, अशी आहे तशी आहे, ही बटना दाबली ना अशी, ही स्पिनला लागते, ही कॉशला लागते, असं आहे तसं आहे, सगळं बरोबर अगदी. आता मला सांगा, एवढी आवड तिला, एवढी आवडीने आणलेली आणि एवढी मजा आली त्या महिलेला, या बाईला, नाही का. समजा ती मशीन जर दुसऱ्या दिवशीच बंद पडली, बरं का, ती मशीन जर दुसऱ्या दिवशीच बंद पडली, काही केल्या चालू होत नाही, अशा वेळी आम्ही काय करू बरं? आवडीची आहे, आवडीचा रंग आहे, पैसे देऊन आणले, बरं का, खूप वर्षांनी घरात आले म्हणून तशीच ठेवू का? असू दे, चल जाऊ दे, नुसती बघायला भेटले तरी बस, तशीच ठेवू का? ज्या वेळेला आम्हाला कळेल ना बंद पडले, त्याच वेळेला ज्या दुकानातून आणली असेल त्या दुकानदाराला फोन करून सांगू, जशी आहे तशी घेऊन जा आणि दुसरी दे. ऐकताय ना तुम्ही? काय सांगू त्याला? जशी आहे तशी घेऊन जा आणि दुसरी दे. ही नकोच, नकोच.
ज्या कामानिमित्त आणलेलं उपकरण जर ते काम करत नसेल तर एक मिनिट पण आमच्या घरात ठेवत नाही. ज्या कामासाठी हा नरदेव भगवंताने दिला ते काम न करता भगवंताने या जगात ठेवलंय, आयुष्य दिलंय. एवढंच नाही, तो देव आम्हाला सांभाळतोय ना, हे आमचं मदभाग्य आहे. हे आमचं मदभाग्य आहे. काय कामासाठी आणले नरदेव आम्हाला? कशासाठी दिलेले? मौज मजा करण्यासाठी. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुनारी हे 5 भाग आपल्याला आहेत आणि त्यांना सुद्धा आहेत, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा आहेत. आम्हाला भूक लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. काय फरक? एवढाच आहे, कुत्र्याला जोपर्यंत अर्धी भाकरी मिळत नाही ना मावशी, तोपर्यंत या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत जातो. पण एकदा त्याला अर्धी भाकरी मिळाली ना की निवांत जाऊन कुठेतरी बसतोय. माणूस मरतय तरी तिचभर पोट भरत नाही, मरतय तरी भरत नाही.